11 साल बाद रिलीज हुई मराठी फिल्म देऊळ बंद 2 ने बॉक्स ऑफिस पर शानदार शुरुआत करते हुए दर्शकों का भरपूर प्यार हासिल किया है। पहले दिन 3.5 करोड़ रुपए की कमाई करने वाली इस फिल्म ने मात्र 19 दिनों में 70 करोड़ रुपए से अधिक का कारोबार कर नया रिकॉर्ड बनाया है। महाराष्ट्र के कई शहरों में फिल्म के शो लगातार हाउसफुल चल रहे हैं। दमदार कहानी, प्रभावशाली संवाद, भावनात्मक दृश्यों और कलाकारों के शानदार अभिनय की दर्शक सराहना कर रहे हैं। नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में निर्माता कैलाश वानी, लेखक निर्देशक प्रवीण विठ्ठल तरडे सहित फिल्म से जुड़े कई कलाकार और तकनीकी विशेषज्ञ उपस्थित रहे। फिल्म की सफलता से मराठी फिल्म उद्योग में उत्साह का माहौल है। मला चित्रपटातून जे सांगायचं होतं ते महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलंय। शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी किंवा एकंदरच आत्महत्या हा विषय थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, प्रयत्न चालू आहेत, चालू राहतीलही। परंतु मला असं वाटतं की देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा तोडगा असेल। कारण मी खात्रीला एक सांगतो, माझा हा सिनेमा पाहिल्यानंतर मनामध्ये जर कुठलीही नकारात्मक गोष्ट येत असेल शेतकऱ्याच्या काय किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या, तर ती नकारात्मकता संपणार म्हणजे संपणार। काही मदत असं नाही। चित्रपटाचं शूटिंग गेल्या वर्षी सुरू असताना मराठवाड्यात दुष्काळ आला होता। त्यावेळी आम्ही ताबडतोब मी स्वतः निर्माती कैलास वाणींना विनंती केली की बाबा महाराष्ट्रात काहीतरी एवढा ओला दुष्काळ आहे, मी इकडं काही शूटिंग करत बसणार नाही, तर मला मराठवाड्यात जायचं आहे। आणि मग मी स्वतःचं मानधन प्लस निर्मात्यांनी भरपूर देऊन मी तिथल्या तिथं बहुधा त्यावेळी 19,60,000 रुपये जमा केले होते आणि मी ते वाटले सगळ्या त्या शेतकऱ्यांची जी मुलं पुण्यात शिक्षण घेत होते त्यांना। आणि या सिनेमाचं काही मी आधीच घोषणा केली आहे, म्हणजे खूप बिझनेस करे की केलाय म्हणून नाही, चित्रपट रिलीज व्हायच्या 10 दिवस आधीच केली होती ना घोषणा। या चित्रपटातून आमच्या निर्मात्यांचा जो काही खर्च झाला आहे, पब्लिसिटी, प्रोडक्शन, या सगळ्यात जाऊन जो प्रॉफिट उरेल, म्हणजे आता तर खूप प्रॉफिट आहे, जो प्रॉफिट उरेल त्यातला रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार। हा चित्रपट आपण मकरंद सरांबरोबर जेव्हा चाललो होतो ती गोष्ट आहे 9-10 वर्षांपूर्वीची। ओके, 10 वर्षात वय बदलतात, सगळे संदर्भ बदलतात आणि मागच्या 10 वर्षात मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान चित्रपटाला अचानक एक मोठं व्यासपीठ मिळालं। तुम्ही नीट बघा। आणि बऱ्यापैकी बायकांनी अनेक गोष्टी हातात घेऊन संसाराचा गाडा पुढे ढकलतायत। शेतकऱ्यांच्या बाबतीत पण शेतकरी आत्महत्या करतो, पण एखाद्या शेतकरी बाईने आत्महत्या केलेलं ऐकलंय का कधी? कारण तिला 2 पोरं दिसत असतात, मेलेल्या नवऱ्याची आई म्हणजे तिची सासू दिसत असते, गोठ्यातली जनावरं दिसत असतात, परवा गेल्या महिन्यात पेरलेलं बी, उगून आलेलं पीक दिसत असतं। त्यामुळं काय म्हणतात ना, सृष्टी निर्माण करणारी आत्महत्या करू शकत नाही। आणि त्या एका पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी चित्रपटाची नायिका एका महिलेला केलं आणि ते वर्क झालं। कदाचित सिनेमा जो 100 कोटीच्या दिशेने चाललाय त्याच्यात एका महिलेला चित्रपटाची हिरोईन करणं हा महत्वाची धागा ठरलाय। मोहन जोशींबद्दल मी काय सांगणार, त्यांच्या अभिनयाबद्दल। ते 600 पेक्षा जास्त सिनेमे केले। मोजो मी त्यांना मोजो म्हणतो आणि एकदम लाडाने मोजो म्हणतो, ते पण हो देतात। मोजो म्हणजे मोहन जोशी। हा, तर मोहन जोशी हे माझे आवडते अभिनेते। 5 वर्षापूर्वी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, तेव्हाच मी हा सिनेमा करणार होतो, परंतु त्यांची परिस्थितीच नव्हती। ते म्हटले मी काय करणार, आता मी अभिनय करणार नाही। म्हटलं हे बघा मोजो, देऊळ बंद हा सिनेमा काही तुमच्याशिवाय होणार नाही, तुम्हाला घेऊनच सिनेमा करणार म्हणजे करणार। मी 5 वर्ष वाट पाहिली, त्यांनीही जिद्दीनं, म्हणजे मोहन जोशी हे त्या सर्व लोकांसाठी उदाहरण आहे जे आजारपणात खचलेले आहेत। माणूस कुठल्याही वयात कुठल्याही आजारावर मात करू शकतो। आणि 5 वर्षापूर्वी पॅरालिसिस झालेले मोहन जोशी 100 कोटीचा सिनेमा देत आहेत आता या मे महिन्यात, जून महिन्यात। त्यामुळं त्यांचं कौतुक खूप आहे। तसंच काय मांडणी करण्यात आली आहे, काय संदेश देण्यात आलाय? आपल्या धर्मामध्येच असं सांगण्यात आलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित। आपण कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न ठेवता।
तर चुकीची गोष्ट चुकीच्या फळाच्या अपेक्षाने केली तर परमेश्वर त्याच्या पाठीशी उभाच राहू शकत नाही. आणि हेच सिनेमात डायलॉग आहे स्वामी समर्थांच्या तोंडी की जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीन. चमत्कारावर माझा विश्वास नाही, माझा कर्मावरती विश्वास आहे. सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी आहे. दारू सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. तर या गोष्टी देवाच्या तोंड आणि सेम आता सांगितलंय आत्महत्या सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. कसं आहे माहितीये का, सगळे उपाय थकल्यानंतर मोठमोठे डॉक्टर सुद्धा परमेश्वरासमोर हात जोडतात की नाही. इतके वर्ष प्रत्येक सरकार आलेलं इतकं प्रयत्न करते हो. कुठल्या सरकारला वाटलंय का आजपर्यंत शेतकरी मारावा? सर्व पद्धतीने प्रयत्न चाललेत, पण आकडा कमी होत नाही. या 20 वर्षात यवतमाळमध्ये पहिली आत्महत्या झाली भारतातली, त्याच्यानंतर सुरूच आहे. आकडा वाढतच चाललाय. 3,500, 4,000, 5,000 गेलाय वर्षाला. मला खात्री आहे माझा हा सिनेमा तो आकडा खाली आहे. कारण आपण देवाच्या तोंडून काहीतरी ऐकलं, देवानी काहीतरी सांगितलं की ऐकतो. कारण देवाचा वेस्टेज इंटरेस्ट नसतो, देवाला फळाची अपेक्षा नसते. त्यामुळे देव सांगतोय म्हणजे शेतकऱ्यांनी ऐकलं पाहिजे. कारण आत्महत्या हे सगळ्यात मोठं महापाप आहे. आत्महत्या करणाऱ्याला पुनर्जन्म मिळत नाही आणि त्याची सुटकाही होत नाही. तो लटकत राहतो, तो अडकतो. हे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.